दिवाळीची सामायिक परीक्षा झाली. आता 11वीतला मुलगा तो 12वीच्या पुढच्या अभ्यासक्रमाला लागलेला असतो. जर 9वीत असेल तर तो 10वीची पुढच्या अभ्यासाला तो लागलेला असेल आणि तुम्ही अगदीच 12वीत किंवा 10वीत असाल तर अगदीच जवळ म्हणजे 4-5 महिन्यावरती तुमची परीक्षा आलेली असेल. ह्या मुलांमध्ये कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एकाग्रता कमी झालेली दिसते आणि स्मरणशक्ती म्हणजेच रिकॉल कॅपॅसिटी कमी झालेली दिसते. कारण घरच्यांचा आणि बाकीच्यांचं जे प्रेशर असतं आणि टार्गेट असतं तर याच्यामध्ये या मुलांचे अगदी भरडलं जाऊ शकतं. तर यासाठी आयुर्वेदाने धी, धृती आणि स्मृती म्हणजेच काय, आकलन शक्ती, एकाग्र शक्ती किंवा स्मरणशक्ती या शक्तींना वाढवण्यासाठी सगळ्यात श्रेष्ठ सांगितलंय ते म्हणजे देशी गाईचं दूध आणि देशी गाईचं तूप. हे कसं घ्याल हो? तर बऱ्याच लोकांना देशी गाईचं दूध अवेलेबल होत नाही, परंतु देशी गाईचं तूप मात्र अवेलेबल होऊ शकतं. आज गिर गाई आहे, किलार गाई आहे, पुंगनूर गाई आहे, सहवाल गाई आहे, लाल कंधार गाई आहेत. ह्या सगळ्या देशी व्हरायटी आहेत. या कुठल्याही गाईचं तुम्हाला तूप मिळालं तर ते तूप 2-2 थेंब रात्री झोपताना मुलांना नाकात टाकायला लावायचं आणि 1 चमचा प्रमाणात जर दूध नाही मिळालं तर कोमट पाण्यातनं घ्यायला सांगायचं. यानं तुमची धी, धृती आणि स्मृती या तिन्ही बुद्धींच्या ज्या काही क्रिया आहेत या सुंदररित्या मोठ्या झालेल्या किंवा वाढलेल्या दिसतात. अशा पद्धतीने जर तुम्ही या मुलांना जर आयुर्वेदाने मॅनेज केलं तर त्या मुलांमध्ये खूप चांगल्यारित्या प्रगती झालेली दिसेल.